अटकेच्या 3 दिवस आधी भोंदू खरातची 3 मोठ्या अधिकाऱ्यांसोबत बैठक। एक अधिकारी मुंबई विभागातील असल्याची सूत्रांची माहिती। अशोक खरात सोबत अधिकाऱ्याचे आर्थिक व्यवहार असल्याचा संशय। भोंदू अशोक खरात तक्रार देण्यासाठी आणखी 3 महिला पुढे। महिलांना विश्वासात घेतल्यानंतर तिन्ही महिला खरात विरोधात तक्रार देण्यासाठी तयार। भोंदू अशोक खरात प्रकरणात आयकर विभागाची एंट्री। एसआयटी तपास सुरू असतानाच खरातच्या आर्थिक चौकशीला वेग। खरातचे देणगीदार, भागीदार आणि आर्थिक मदत करणारे रडारवर। रुपाली चाकणकर महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या सेक्स रॅकेटच्या सूत्रधार। रुपाली ठोंबरे पाटलांचा मोठा आरोप। चाकणकरांना मुख्य आरोपी करण्याची मागणी। उद्धव ठाकरेंनी शिवसेना उभाटा पक्षाच्या सर्व खासदारांची तातडीने बोलावली बैठक। ऑपरेशन टायगरच्या पार्श्वभूमीवर बैठकीला महत्त्व। इस्रायलच्या डिमोना अणु प्रकल्पावर हल्ल्याचा दावा। इस्रायल अमेरिकेनेही केला होता इराणच्या नतांज अणु प्रकल्पावर हल्ला। इराणच्या नतांज अणु प्रकल्पावर हल्ल्यामुळे रशियाची नाराजी, तर इस्रायलनं हल्ल्याचा दावा फेटाळून लावला। पंतप्रधान मोदींची इराणचे राष्ट्रपती पेजेश्कियन सोबत फोनवरून चर्चा। मध्य पूर्वेत होत असलेल्या हल्ल्याचा मोदींकडून निषेध, तर समुद्री मार्ग खुलं राहणं आवश्यक असल्याची व्यक्त केली भावना। परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनीही केली इराणच्या परराष्ट्र मंत्र्यांसोबत चर्चा। हिंदी महासागरातल्या अमेरिकेच्या डिएगो गार्सिया सैन्य तळावर इराणनं 2 क्षेपणास्त्र डागल्याचा दावा। अमेरिकेच्या सैन्य दलात उडाली खळबळ। पाकिस्तानचे माजी अधिकारी अब्दुल बासित यांची भारताला पोकळ धमकी। जर अमेरिकेने पाकिस्तानवर हल्ला केला तर मुंबई आणि दिल्ली उडवून देऊ। भोंदू अशोक खरात यांनी अटकेच्या 3 दिवस आधी शिर्डीतील एका नामांकित हॉटेलमध्ये राज्यातील 3 मोठ्या प्रशासकीय अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतल्याची माहिती समोर आली आहे। विनोद नामक व्यक्तीनं या बैठकीचे नियोजन केले होते। यातील एक अधिकारी हा मुंबई विभागातील असल्याचं आणि त्याचे अशोक खरात याच्याशी आर्थिक व्यवहार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। त्यामुळे एसआयटी चौकशीत अधिकाऱ्यांचा भांडाफोड होणार का हे बघणं आता महत्त्वाचं ठरणार आहे। पुढे जाऊयात। अशोक खरात प्रकरणात ठाकरेंच्या शिवसेनेचे माजी खासदार विनायक राऊत यांनी दीपक केसरकरांवरती गंभीर आरोप केलेत। केसरकरांची एसआयटी चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली आहे। एकनाथ शिंदेंना अशोक खरातचा रस्ता दीपक केसरकरांनीच दाखवला होता असा आरोप विनायक राऊत यांनी केलाय। खरातच्या जाळ्यात जे मंत्री अडकले आहेत त्या सर्वांची हकालपट्टी करावी अशी मागणीही त्यांनी केली आहे। या प्रकरणामध्ये एसआयटी चौकशी सुरू झाली आहे। खरं म्हणजे दीपक केसरकर यांचीच एसआयटी चौकशी करण्याची आवश्यकता आहे असं म्हटलं जातं की एकनाथ शिंदे यांना कॅप्टन खरातांचा रस्ता दीपकभाई केसरकरने दाखवला आणि गुवाहाटीचा रस्तासुद्धा खरातांनी ह्या सर्व मंडळींना दाखवला। त्यामुळे भ्रष्टाचारी आणि अत्यंत कलंकित असलेल्या कॅप्टन खराताच्या जाळ्यामध्ये जे मंत्री आहेत किंवा कॅप्टन खरातांच्या सेवेमध्ये जे मंत्री मग्न झाले होते त्या सगळ्यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी होण्याची आवश्यकता आहे। पुढची महत्त्वाची बातमी। रुपाली चाकणकर या महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या सेक्स रॅकेटच्या सूत्रधार आहेत असं म्हणत त्यांनाच मुख्य आरोपी करा अशी मागणी रुपाली ठोंबरे पाटील यांनी केली आहे। याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून त्यांनी ही मागणी केली आहे। अशोक खरातला चाकणकरांचं पाठबळ होतं। चाकणकरांच्या पाठबळामुळेच खरातनं महिलांचं शोषण केल्याचा आरोपही त्यांनी केलाय।
पुढची बातमी बघूयात. रुपाली चाकणकर यांनी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. रुपाली चाकणकर यांच्याकडे राष्ट्रवादी काँग्रेसचं महिला प्रदेशाध्यक्ष पदही आहे. आता राज्य महिला आयोग अध्यक्षपदानंतर रुपाली चाकणकर यांच्याकडील महिला प्रदेशाध्यक्ष पद काढलं जावं अशी मागणी केली जाते. तर याबाबत सुनेत्रा पवारांसोबत पक्षाचे नेते निर्णय घेतील अशी प्रतिक्रिया छगन भुजबळांनी दिली आहे. त्यांना दोन्ही पदावरनं दूर ठेवणं गरजेचं आहे. राजीनामा तर हा झाला, तेव्हा देवेंद्र फडणवीस साहेबांमुळे झाला, त्यामुळे त्यांचे आभार. पक्षातनं सुद्धा त्यांना दूर केलं पाहिजे, अन्यथा पक्षात कुठलीच महिला काम करणार नाही. किंवा त्यांच्याच नुसार म्हणतात ना, नैतिकता स्वीकारून राजीनामा द्या आणि त्यांनी त्यांचा स्वतःचा पक्ष काढावा, प्रतिष्ठान काढावा आणि किती महिला येतात एकदा अंदाज घ्यावा. महत्वाचं म्हणजे कालच्या राजीनाम्याची खरं तर संधी ही सुनेत्रा वहिनींनी घ्यायला पाहिजे होती. पहिली गोष्ट तर उलट गृहमंत्र्यांच्या हस्तक्षेपाची वेळ राष्ट्रवादी काँग्रेसने येऊ द्यायला नाही पाहिजे होती. अजितदादांच्या पक्षाचा निर्णय हा गृहमंत्र्यांनी घेतला, तेवढी वेळ राष्ट्रवादीवर आली, हे वाईट आहे. पण किमान आत्ता तरी जर राष्ट्रवादी काँग्रेसला महाराष्ट्रातला महिला मतदार वर्ग जर हवा असेल तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षपदी अशी व्यक्ती निश्चित नसावी. पक्षाच्या ज्या महिला अध्यक्ष आहेत या संदर्भामध्ये पूर्ण अधिकार जे आहे हे पक्षाला आहे, त्याच्यामध्ये शासन येत नाही. आता त्या बाबतीत काय करायचं आहे ते पक्षश्रेष्ठी आहेत, आपल्या उपमुख्यमंत्री ताई आहेत, सुनेत्राताई, ही सगळी मंडळी बसून चर्चा करतील आणि ठरवतील. पुढची बातमी. भोंदू अशोक खराची तक्रार देण्यासाठी आणखी 3 महिला पुढे आल्यात. एसआयटीच्या पथकाला याबाबत यश आलंय. महिलांना विश्वासात घेतल्यानंतर तिन्ही महिला खरात विरोधात तक्रार देण्यासाठी तयार झाल्यात. त्यामुळे खरातचा पाया आणखी खोलात जाणार आहे. एसआयटी पथकानं खरातची कुंडली बाहेर काढली आहे. भोंदू खराच्या नावावर 52 मालमत्ता असल्याचं उघड झालंय. फसवणुकीतून कोट्यवधींची माया जमवल्याचा आरोपही खरातवर आहे. खरातचे जमीन व्यवहार करणारा एजंट देखील पोलिसांच्या ताब्यात आहे. नाशिक अहिल्यानगरमध्ये खरातची मालमत्ता असल्याचं समोर आलंय. 52 सातबाऱ्यांवरती खरातचं नाव असून अनेक ठिकाणी संशयास्पद नोंद असल्याचं समोर आलंय. 11 मालमत्ता पूर्णतः खरातच्या नावावरती आहेत. सिन्नर, गंगापूर, नाशिक शहर परिसरात मोठ्या प्रमाणात खरातच्या जमिनी आहेत. सामायिक सातबाऱ्यांवरती अनेक अधिकाऱ्यांचे नातेवाईक असल्याची ही चर्चा समोर आली आहे. पुढची बातमी. भोंदू अशोक खरात प्रकरणात आयकर विभागाची एंट्री झाली आहे. एसआयटी तपास सुरू असतानाच खरातच्या आर्थिक चौकशीला वेग येणार आहे. खरातच्या मालमत्ता आणि कोट्यवधींच्या व्यवहाराची तपासणी होणार आहे. उत्पन्नाचे स्रोत आणि आयकर विवरण पत्रांची पडताळणी केली जाणार आहे. त्यामुळे खरातचे देणगीदार, भागीदार आणि आर्थिक मदत करणारे आता रडारवर आलेत. मोठ्या व्यवहारांचे लिंकिंग करून संयुक्त तपास सुरू करण्यात आलाय. बँक व्यवहार आणि रोख रकमेच्या हालचालींची चौकशी केली जाणार आहे. ग्राहकांकडून घेतलेल्या फीच्या पावत्यांचाही तपास केला जाणार आहे. खरातच्या आर्थिक चौकशीतून मोठा खुलासा होण्याची शक्यता आहे.